नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, परवा अनुराग ठाकूर यांचं जे संसदेत भाषण झालं लोकसभेमध्ये, ते अत्यंत गाजलं. आणि त्यांनी राहुल गांधींनी जे भाषण केलेलं त्याला एवढं मुद्देसूद आणि परिणामकारकरित्या त्यांना उत्तर दिलं ना, की अगदी पंतप्रधानांनी ट्विट करून त्यांना खास शाबासकी दिली. आता मित्रांनो, ही शाबासकी देण्यामध्ये, कारण तुम्हाला माहिती आहे की जे मोठे नेते असतात किंवा राजकीय नेते असतात, हे कुठलीही गोष्ट ना उगाचच करत नाहीत. कारण ज्या आक्रमक रीतीने अनुराग ठाकूर बोलत होते काँग्रेसच्या विरुद्ध आणि राहुल गांधींच्या विरुद्ध, तर अशा तऱ्हेचं कुठलंही भाषण अलीकडे लोकसभेमध्ये आपण कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं पाहिलं नसेल. आणि हे जी 2024 नंतर जी संसद फॉर्म झाली किंवा लोकसभा फॉर्म झाली, त्याच्यामध्ये राहुल गांधी सातत्याने अनेक मुद्दे काढतायत आणि असे मुद्दे काढतायत की असं वाटतंय की मोदी सरकारमधील जे नेते आहेत त्यांना त्या मुद्द्यांना उत्तर देता येत नाही, असं कुठेतरी एक चित्र निर्माण झालेलं. अशावेळी नेमकं अनुराग ठाकूर यांनी अतिशय मुद्देसूदपणे राहुल गांधींच्या एक एक मुद्द्यांची चिरफाड केली. त्यांना मध्यंतरी चिडवलं सुद्धा, तुमची जात आहे काय आहे म्हणून. आणि अख्खा जो विरोधी पक्ष आहे तो अनुराग ठाकूर यांच्या विरुद्ध एक झाला. अशावेळी पंतप्रधानांनी त्यांना जी शाबासकी दिली ना मित्रांनो, त्याच्यातनं संदेश माझ्या मते हाच आहे की इतर जे भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत, मग ते लोकसभेत असतील, लोकसभेच्या बाहेर असतील, त्यांनी यापुढे इंडिया आघाडीच्या विरुद्ध अत्यंत आक्रमक भूमिका घ्यावी असा संदेश पंतप्रधानांनी ह्या शाबासकीतनं दिलेला आहे असं मला वाटतं. आणि नुसतंच मला असं वाटतं की हा जो मुद्दा आहे तो भारतीय जनता पक्षापुरता मर्यादित नसणार आहे. याचं कारण असं मित्रांनो की देशभरामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, आपण जर पाहिलं तर हिंदुत्वाच्या दृष्टीने अतिशय वाईट अशा काही घटना घडत आहेत. हिंदू धर्माला कशा रीतीने जास्तीत जास्त दुखावता येईल, हिंदू धर्मियांना दुखावता येईल, अशा तऱ्हेचं कुठेतरी एक वातावरण किंवा घटना घडत आहेत. अशावेळी भारतीय जनता पक्ष फार नरमाईने ह्या सगळ्या गोष्टी घेतो. असा जो संदेश गेलेला तो संदेश पंतप्रधानांना कुठेतरी पुसून काढायचा आहे. म्हणून अनुराग ठाकूर यांना ही खास शाबासकी देण्यात आलेली आहे. आणि ह्याच्यातनं संदेश हाच आहे की आक्रमक व्हा, इंडिया आघाडी जे काही बोलेल, त्यांचं जे काही नॅरेटिव्ह असेल ते तोडून मोडून काढा आणि त्यांना रोखठोक उत्तर द्या, हा संदेश पंतप्रधानांनी दिला आहे. मला ह्याच्यातनं मित्रांनो अजून एक गोष्ट अशी दिसते आहे की तुम्ही जर साधारण वातावरण पाहिलं देशातलं, तर तुम्हाला असं दिसेल की मोदींच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये बजरंग दल म्हणा किंवा इतर ज्या आक्रमक VHP असेल, ह्या ज्या संघटना होत्या, विशेषतः बजरंग दलविषयी असं म्हटलं जायचं की त्यांना थोडंसं सबुरीने घ्या, असं गेल्या 10 वर्षात सांगण्यात आलेलं. पण आता कुठेतरी ज्या घटना घडत आहेत देशभरामध्ये, त्याच्यातनं बजरंग दल आणि जे दुर्गा वाहिनी असेल वगैरे ज्या काही संघटना आहेत RSSशी संबंधित, ज्या लोकप्रिय आहेत किंवा प्रसिद्ध आहेत, त्यांच्या आक्रमक भूमिकेकरता अशा संघटनांना सुद्धा कुठेतरी आता सक्रिय व्हायला सांगण्यात आलेलं आहे का. म्हणजे मी ठाम विधान करत नाहीये, पण कुठेतरी अशी चिन्ह दिसत आहेत की भारतीय जनता पक्ष परत एकदा कडवट हिंदुत्वाच्या दिशेने जातोय का. आणि त्या निमित्ताने अनुराग ठाकूर यांना खास शाबासकी देऊन पंतप्रधानांनी हेच सूचित केलेलं आहे की ज्या भारतीय जनता पक्षासकट ज्या संघटना आहेत, त्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना ज्या RSSच्या शाखा समजल्या जातात, त्यांना या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अतिशय आक्रमक रीतीने भूमिका घेणं किंवा आपलं काम करणं किंवा इंडिया आघाडी जी असेल त्याला उत्तर द्यायला सांगण्यात येणं, असं कुठेतरी हळूहळू त्या दिशेने भारतीय जनता पक्ष जातोय का. कारण
कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या आणि त्याच्या शीर्ष नेतृत्वाच्या लक्षात आलं असेल की आपण जर हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर गेलो तर आपल्या मतदारांना ते आवडत नाही. आणि दुसऱ्या बाजूला जी इंडिया आघाडी आहे ती हिंदुत्ववाद्यांना कुठेतरी जातीजातीमध्ये विभागू पाहते आहे. हे प्रकरण वाढण्या अगोदरच आपण हिंदुत्वाची जी आपली वोट बँक आहे ती कॉन्सॉलिडेटेड करावी, अशा कुठल्या तरी भूमिकेमधनं ही शाबासकी देण्यात आली आहे का? आणि ह्या ज्या संघटना मी मगाशी म्हटल्या, अगदी बजरंग दलपासनं, यांना भविष्यामध्ये किंवा निकटच्या भविष्यामध्ये कुठेतरी आक्रमक किंवा ॲक्टिव्ह करायचा हा कुठेतरी प्रयत्न आहे का, हे बघावं लागेल मित्रांनो. पण मला असं वाटतं की त्या दृष्टीने सुरुवात झालेली आहे की भारतीय जनता पक्ष परत एकदा कडवट हिंदुत्वाची भूमिका घेऊन राजकारणात उतरेल असं दिसतंय. बघू मित्रांनो, आपलं लक्ष असेल ह्या घटनेवरती आणि विविध ज्या घटना घडत आहेत त्यांच्यावरती, त्यावेळी आपण त्या बोलूच. आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.